नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आपण या श्रावण महिन्यात पूजा अर्चा जप तप करत आहोत. काही जण घरात महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करतात, मंदिरात अभिषेक करतात. काही जण सोमवारचा, गुरुवारचा, शुक्रवारचा, शनिवारचा असे विविध या पूर्ण श्रावण महिन्यात उपवास पकडतात, मनोभावे पूजा करत असतात. हा श्रावण महिना पूर्णपणे महादेवांना समर्पित आहे. आपण या महादेवांची पूजा अर्चा केल्यामुळे, त्यांना प्रसन्न करून घेतल्यामुळे आपल्या अडचणी ह्या दूर होत असतात आणि त्यामुळे आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्यामुळे आपल्या जीवनात आनंद, सुख, शांती, समृद्धी ही मिळत असते. त्यामुळे या पूर्ण श्रावण महिन्यात आपण मनोभावे महादेवांची पूजा करतो, अर्चा करतो आणि त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो. आपण महादेवाच्या पिंडीवर आपण विविध प्रकारे अभिषेक करत असतो. आपण कच्च्या दुधाने, पाण्याने, फळांच्या रसाने किंवा इतर कुठल्याही द्रव्याने आपण अभिषेक करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या शिवपिंडीवर हळदीच्या पाण्याने अभिषेक केल्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपले भाग्य हे उजळू लागते. हळद ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तशीच आपण ह्या हळदीचे विविध उपाय देखील घरात करत असतो. हळद ही फक्त घरातील मसाल्याचा पदार्थ नसून ती आपल्या जीवनात विविध प्रकारे आपल्या मध्ये जे काही नकारात्मकता असते ती दूर करण्यास मदत करत असते. हळद ही गुरुग्रहाचे प्रतीक आहे. त्यामुळे आपण श्रीहरी विष्णूंना आपण हळद समर्पित करत असतो. त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि हळदीचे पाण्याने आपण याला हरिद्राजल असे म्हणतो. हरिद्राजल शिवपिंडीवर त्याचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनात त्याचा काय परिणाम होतो याचा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव नक्कीच येईल. आता मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्की करावा. तुमच्या जीवनातील अडचणी, आर्थिक समस्या, घरातील व्याधी आजार ज्या काही असतील त्या दूर होण्यास तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट भेटेल आणि तुमच्या जीवनात बदल होईल. तुमचे भाग्य हळूहळू उजळू लागेल. हा उपाय तुम्ही या श्रावण महिन्यापासून सुरू करू शकता किंवा कुठल्याही गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या किंवा तुम्ही अक्षय तृतीया विविध सणांच्या दिवशी देखील सोमवारी शिवपिंडीवर हळदीच्या पाण्याचा अभिषेक केल्यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात. आपल्या महादेवांचा आशीर्वाद मिळतो, शिव आणि शक्तीचा आशीर्वाद मिळत असतो. त्यामुळे या श्रावण महिन्यात तुम्ही नक्कीच हळदीच्या पाण्याचा, हरिद्राजलाचे शिवपिंडीवर अभिषेक नक्की करावा. आपण बघूया की हळदीच्या पाण्याचा अभिषेक शिवपिंडीवर कसा करायचा. तुम्ही ज्या दिवशी हळदीच्या पाण्याचा अभिषेक, हरिद्राजल तुम्ही करणार असाल त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठावे. तुमचे नित्यकर्म उरकून स्नान वगैरे करून तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करा. त्याच्यानंतर तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या. नंतर तुमच्या घरातील देवपूजा उरकून घ्या. घरात शिवपिंड असेल तर तुम्ही त्याच्यावर देखील हरिद्राजल करू शकता. पण शक्यतो मंदिरात हरिद्राजलाचे तुम्ही अभिषेक करावा, कारण मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते आणि त्याचा परिणाम आपल्याला भेटत असतो. त्याचा फायदा आपल्याला भेटत असतो आणि त्याचा पूर्ण फायदा आपल्या मिळाल्यामुळे आपल्या जीवनात बदल हळूहळू होत असतो. तुम्ही सकाळी लवकर उठून सर्व नित्यकर्म पूजा, तुमच्या घरातील पूजा उरकल्यानंतर एक तांब्या घ्या. त्याच्यात 1 चमचा हळद टाका आणि 1 बेलपत्र टाका आणि हे पाणी तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करा. अर्पण करताना पाण्याची धार ही हळू ही तुम्ही अभिषेक करत राहा. पाण्याची धार मधीच थांबू देऊ नका. कंटिन्यू तुम्ही या पाण्याचा अभिषेक शिवपिंडीवर करत राहा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही हे पूर्ण पाणी शिवपिंडीवर अर्पण करा आणि नंतर तिथे 1 वेलची आणि 1 लवंग ठेवा. तुमच्या मनातील इच्छा सांगा. महादेवाच्या पिंडीवर तुम्ही पूर्ण प्रदक्षिणा घालायची नसते. तुम्ही फक्त ओम नमः शिवाय बोलावे आणि त्यांना पूर्ण प्रदक्षिणा न घालता त्यांच्या पूर्ण पाया पडावे, अभिषेक करावा. अभिषेक
केल्यावर लक्ष्मी ही स्थिर होते आणि आपल्याला आपल्या जीवनात तिचं आगमन होते. हरिद्राजल अभिषेक ही धन आणि समृद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो. हरिद्राजलामुळे लक्ष्मी स्थिर राहते. कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो. हळदीमुळे नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही वाढत असते. हा उपाय सोमवारी, गुरुवारी देखील तुम्ही करू शकता. तसेच पौर्णिमा, अक्षय तृतीया किंवा श्रावणी सोमवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे महादेवांचा आशीर्वाद मिळावा ही मनोभावी भावना असल्यामुळे तुम्हाला हा उपाय मी सांगितला आहे आणि त्यामुळे तुमच्या अडचणी ह्या दूर व्हाव्यात त्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. हरिद्राजलाचा अभिषेक करावा आणि महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला भेटावा हीच महादेवाचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.